अतिशय महत्त्वाची माहिती आता सरकारकडून समोर आलेली आहे। आजच आता सरकारनं महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। तर बघा काय आहे तो आजचा हा महत्त्वाचा निर्णय। तर आपण इथं पाहू शकता, संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेत 1000 रुपयांची वाढ होणार। आता दरमहा जवळजवळ आता पात्र लाभार्थ्यांना दरमहा 2500 रुपये आता सरकार देणार असल्याचं आता सरकारकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे। आपण इथं पाहू शकता, ही आता न्यूज चॅनलवरती ही बातमी समोर आलेली आहे। म्हणजेच आधी बघा, संजय गांधी निराधार योजनेत जे पात्र लाभार्थी होते त्यांना दर महिन्याला जवळजवळ 1500 रुपयाचा लाभ मिळत होता। मात्र आता सरकारकडून यामध्ये मोठा बदल करण्यात आलेला आहे। आता येणाऱ्या हप्त्यामध्ये यामध्ये जवळजवळ 1000 रुपयाची सरकारकडून वाढ करण्यात येणार आहे आणि दर महिन्याला जवळजवळ पात्र लाभार्थ्यांना 2500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जे आहेत ते महायुती सरकारकडून जमा करण्यात येणार आहे। आता ही बातमी न्यूज चॅनलला स्पष्टपणे सरकारने दिलेली आहे। त्यासाठी पात्र लाभार्थ्यांना अर्ज करणं हे आता अतिशय बंधनकारक हे सरकारकडून करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर नवीन अर्ज देखील आता सरकारकडून मागवण्यात आलेली आहेत। जर तुम्हाला देखील आता या योजनेअंतर्गत दर महिन्याला 2500 रुपये, तर बघा दर महिन्याला 2500 रुपये जर मिळवायचे असतील तर आता तुम्ही देखील आता या योजनेसाठी आता अर्ज करू शकणार आहेत। नवीन अर्जाची सरकारकडून मागणी करण्यात आलेली आहे। तर आपल्याला सविस्तरपणे पुढे व्हिडिओमध्ये जाणूनच घ्यायचं आहे की कशाप्रकारे तुम्ही या योजनेसाठी पात्र होण्याकरिता अर्ज भरू शकता व कशाप्रकारे दरमहा आता तुम्हाला देखील या योजनेअंतर्गत जवळजवळ 2500 रुपये तुम्हाला देखील मिळणार आहे। त्यासाठी व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घेऊन कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव स्पष्टपणे लिहायचं, जेणेकरून या योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार आहे। तर बघा काय आहे सविस्तरपणे माहिती। तर बघा, संजय गांधी निराधार योजनेबाबत काय माहिती समोर आलेली आहे। तर राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी आमच्या सरकारने अतिशय महत्त्वाचा निर्णय असा घेतलेला आहे। संजय गांधी निराधार योजनेत मोठा बदल करण्याचा निर्णय आमच्या सरकारनं घेतलेला आहे, असं स्पष्टपणे महायुतीच्या सरकारकडून म्हणजेच राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून म्हणजेच देवेंद्र फडणवीस साहेबांकडून आता स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे। आता संजय गांधी निराधार योजनेत पात्र व्यक्तींकडून सरकारने अर्ज मागवलेले आहेत। तर बघा, नवीन अर्ज करणाऱ्या व्यक्तींना त्याचबरोबर पात्र असणाऱ्या व्यक्तींकडून आता सरकारने नवीन अर्ज मागवले आहेत। त्यासाठी आता काही महत्त्वाचे कागदपत्रे देखील लागणार आहेत, असं आता स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे सरकारकडून। तर आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता लागणार आहे, त्याचबरोबर तुम्ही या योजनेसाठी पात्र असणार आहेत की नाही। अतिशय मोठी आणि महत्त्वाची बातमी, संजय गांधी निराधार जी योजना आहे त्या योजनेअंतर्गत आधी आता सरकार दर महिन्याला जवळजवळ पात्र लाभार्थ्यांना 1500 रुपयाचा लाभ जे त्यांच्या खात्यामध्ये जमा करत होता, आता मात्र यामध्ये मोठा बदल करून दर महिन्याला जवळजवळ 2500 रुपये पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये सरकारकडून जमा करण्यात येणार आहे। त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा बदल म्हणजे यासाठी आता सरकारकडून अर्ज मागवण्यात आलेले आहेत। जुने देखील जे पात्र लाभार्थी आहेत त्यांच्याकडून देखील अर्ज मागवण्यात आलेले आहेत। त्यासाठी व अनेक नवीन अर्जाची देखील मागणी आता जी आहे ती सरकारकडून करण्यात आलेली आहे। त्यामुळे आता आपण सविस्तरपणे पाहणार आहोत कशाप्रकारे तुम्ही अर्ज करून दर महिन्याला 2500 रुपयाचा लाभ, दर महिन्याला कशाप्रकारे तुम्ही संजय गांधी निराधार योजनेतून 2500 रुपयाचा लाभ घेऊ शकता। त्यासाठी व्हिडिओला अतिशय लक्षपूर्वक शेवटपर्यंत पाहायचं आहे। तर बघा, आता या योजनेमध्ये तुम्ही कशाप्रकारे पात्र होणार आहे। तर बघा, महायुती सरकारने मोठा बदल केलेला आहे। या योजनेमध्ये नवीन अर्जाची मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आता सरकारकडून करण्यात आलेली आहे। आता सरकारनं बघा कशाप्रकारे अर्ज करायचा आहे ते देखील आता स्पष्टपणे सांगण्यात आले। त्यासाठी कोणते कागदपत्रे लागणार आहेत ते देखील आता सरकारकडून स्पष्ट सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे आता आपल्याला लक्षपूर्वक पुढे व्हिडिओमध्ये पाहायचंच आहे की कोणते कागदपत्रे लागणार आहेत, तुम्ही देखील या योजनेचा लाभ कशाप्रकारे घेऊ शकता।
परंतु त्याचबरोबर आता सरकारने निधीमध्ये देखील मोठा बदल केलेला आहे। या योजनेअंतर्गत आधी सरकारकडून दरमहा पात्र लाभार्थ्यांना फक्त 1,500 रुपयांची मदत केली जात होती। यामध्ये आता राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य सरकारने 1,000 रुपयांची वाढ करून आता पात्र लाभार्थ्यांना दरमहा 2,500 रुपये देण्याचं स्पष्ट केलेलं आहे। याचा लाभ आता डायरेक्ट ऑक्टोबर महिन्यापासून पात्र लाभार्थ्यांना होणार आहे। तर आता बघा, खात्यामध्ये 2,500 रुपयांचा लाभ होणार आहे। त्यासाठी कशाप्रकारे अर्ज करायचं ते आता आपण कुठलाही वेळ वाया न घालवता पाहूया। तर लक्षपूर्वक यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच तुमच्याकडे आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी तुमच्याकडे बँक खातं असणं आता बंधनकारक आहे। आता त्याचबरोबर बघा, आधार कार्ड, पॅन कार्ड व मतदान कार्ड असणं हे देखील अतिशय बंधनकारक सरकारनं केलेलं आहे। जर आता तुम्हाला दर महिन्याला या योजनेअंतर्गत 2,500 रुपयाचा लाभ घ्यायचा असेल तर तुमच्याकडे बँक खातं, पॅन कार्ड, आधार कार्ड व मतदान कार्ड असणं अत्यंत गरजेचं आहे। तर आता आपल्याला कुठलाही वेळ वाया न घालवता कशाप्रकारे नवीन तुम्ही अर्ज करू शकता हे देखील आता पुढे पाहायचं आहे। तर बघा, संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजना ही सरकारने निराधार असणाऱ्या व्यक्तींसाठी, अपंगत्व असणाऱ्या व्यक्तींसाठी सुरू केलेली ही एक योजना आहे। त्यामुळे जर तुम्ही देखील या योजनेसाठी पात्र असाल तर तुम्हाला देखील दर महिन्याला आता या योजनेअंतर्गत 2,500 रुपयाचा सरकारकडून लाभ मिळणार आहे। तर तुम्ही देखील या योजनेचा लाभ घेण्यासाठी कशाप्रकारे अर्ज करू शकता? तर बघा, या योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईनरित्या किंवा ऑफलाईनरित्या म्हणजेच सरकारच्या वेबसाईटद्वारे किंवा ऑफलाईन म्हणजेच तहसील कार्यालयात किंवा संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयात जाऊन आपला आधार कार्ड, पॅन कार्ड, पासबुक तसेच निराधार असल्याचा दाखला देऊन अथवा अपंगत्व असल्याचा दाखला देऊन तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता। जेणेकरून तुम्हाला देखील, जर तुम्ही या योजनेत पात्र ठरलात तर तुम्हाला देखील दर महिन्याला 2,500 रुपये आता सरकारकडून देण्यात येणार आहे।